तर आज आपण कॅपॅसिटरच्या पॅरलल कनेक्शन बद्दल माहिती घेणार आहोत. माझ्याकडे हे 72-72चे 2 कॅपॅसिटर आहेत आणि मला 144 एमएफडीचा कॅपॅसिटर पाहिजे, किंवा माझ्याकडे 2 4 एमएफडीचे कॅपॅसिटर आहेत आणि मला 8 एमएफडी पाहिजेत, किंवा 6 एमएफडीचा एक आणि 4 एमएफडीचा आहे मला 10 पाहिजेत. तर पॅरलल कनेक्शन म्हणजे सिंपल ऍडिशन होते. ते कसं करायचं की या कॅपॅसिटरला 2 वायरी आहेत, या कॅपॅसिटरला 2 वायरी आहेत, प्रत्येकाची एक एक वायर एकमेकांना जोडून घ्यायची. हे आता बघा मी सिंपल ह्या 2 वायरी एकत्र केल्या, या 2 वायरी मी एकत्र करतोय. हे असं दोन्ही कॅपॅसिटरच्या एक एक वायरी मी एकमेकांना जोडल्या. तर आणि मी इथं चेक केलं. आता हे 72-72चे 2 कॅपॅसिटर आहेत. आता तुम्ही मीटरवर बघा 144 दाखवतंय. यानं फायदा काय होतो, एकच मोठा 144 एमएफडीचा कॅपॅसिटर वापरण्यापेक्षा 2 छोटे छोटे जर कॅपॅसिटर वापरले तर एकदम मोठा खर्च येण्याच्या ऐवजी जर एखादा खराब झाला तर आपण तो रिप्लेस करून बदलू शकतो. म्हणजे एकदम एक मोठा वापरण्यापेक्षा 2 छोटे छोटे वापरले तरी चालू शकतात आणि आपला खर्च हा टळू शकतो. तर अशा प्रकारे पॅरलल कनेक्शन हे करतात. धन्यवाद.